112 युवक युवतींना मिळाली रोजगाराची संधी। स्वयं शिक्षा फाउंडेशनच्या जुळे सोलापुरातील उद्योग मार्गदर्शन रोजगार मेळाव्यास प्रतिसाद। स्वयं शिक्षा फाउंडेशनच्या उद्योग मार्गदर्शन व रोजगार मेळाव्यास प्रतिसाद मिळाला। यावेळी एकूण 400 पैकी 112 युवक युवतींना रोजगाराची संधी मिळाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले। दरम्यान शासनाच्या विविध 8 आर्थिक विकास महामंडळाचे अर्ज भरून घेऊन त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व कर्मयोगी अप्पासाहेब काडादी जयंतीचे औचित्य साधून स्वयं शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांच्या वतीने आज बुधवारी सकाळी 11 ते 4 या वेळेत सोलापुरातील जुळे सोलापुरातील मयूर क्लासिक मल्टीपर्पज हॉल येथे युवक युवतींसाठी मोफत उद्योग मार्गदर्शन व रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यास युवक युवतींचा चांगला प्रतिसाद मिळाला। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक समाज कल्याण आयुक्त सुलोचना सोनवणे, उद्योजक कुमार करजगी, प्रवचनकार बसवराज शास्त्री, प्राध्यापक राहुल उपाध्ये, प्राध्यापक अरुण गायकवाड, व्हीव्ही कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर राहुल गायकवाड, अमरावतीच्या अग्निपंख फाउंडेशनचे सचिव विक्रमसिंग मगर, माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण कुमार तळीखेडे, कौशल्य विकास प्रशिक्षक अमित कामतकर, प्राध्यापक शैलेश थिगले आदी मान्यवरांची उपस्थिती होती। या मेळाव्यात विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी यासह अन्य महत्त्वपूर्ण विषयांवर मान्यवरांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले। या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या विविध आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची माहिती देण्यासाठी स्टॉल या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले होते। यावेळी उद्योग उभारणीसाठी युवक युवतीकडून विविध महामंडळांतर्गत योजनांसाठी अर्ज भरून घेण्यात आले। लवकरच त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करणार येणार आहेत। नवीन स्टार्टअपसाठी स्वयं शिक्षा फाउंडेशनच्या वतीने विशेष मदत मिळणार आहे असे संयोजक ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा।